दक्षिण मुंबईतल्या मलबार हिल इथल्या ऐतिहासिक बाणगंगा तलावाचं रूपांतर डम्पिंग ग्राउंडमध्ये झालंय। इथल्या सुशोभीकरणाचं काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यानं त्याचा फटका लोकांना बसतोय। विशेष म्हणजे बाणगंगा तलावाचा समावेश हेरिटेज वास्तूंमध्ये सध्या पितृपक्ष सुरू असल्याने इथे धार्मिक विधी करण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये। मात्र इथे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मुंबईच्या मलबार हिल येथील बाणगंगा तलाव हा सर्वात प्रसिद्ध आहे। ही हेरिटेज वास्तू म्हणून देखील ओळखली जाते। परंतु ह्या बाणगंगा तलावाचं सध्याची स्थिती जी आहे ती कशी आहे ते तुम्हाला आम्ही दाखवत आहोत। जवळपास ह्या बाणगंगा तलावाचं डम्पिंग ग्राउंड अक्षरशः करून टाकलेलं आहे आणि जे काही डेब्रिज जे आहे ते पूर्णतः या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या नवीन बसवल्या जात आहेत, परंतु जे कंत्राटदार आहे त्या कंत्राटदारानं जे जुने दगड जे आहेत ते अशा प्रकारे या तलावातच टाकून दिलेले आहेत। आणि आता सध्या जो आहे तो पितृपक्ष सुरू आहे। सर्व विधी जे करण्यासाठी मुंबईकर आणि त्याचबरोबर मुंबईतल्या आसपासच्या शहरातील लोक या ठिकाणी येतात आणि हे पाणी जे आहे ते आतापर्यंत जवळपास वरच्या पायरीपर्यंत होतं, ज्यामुळे हे दगड जे आहे ते दिसत नव्हते। परंतु इथल्या स्थानिकांनी हे पाणी जे आहे ते कमी केलेलं आहे, त्यामुळे किमान हे दगड जे आहे ते दिसत आहे, त्यामुळे धोका जो आहे तो टळलेला आहे। परंतु पाणी वाढल्यानंतर पुन्हा हे दगड जे आहेत ते पाण्याखाली जातील आणि पुन्हा या भाविकांना जे आहे ते हे दगड लागू शकतात, कारण पाण्यामध्ये हे दगड दिसू शकणार नाहीत। इथले स्थानिक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, समाजसेवक जे आहेत संजय शिर्के आहेत। संजय शिर्के, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? यामध्ये वारंवार आम्ही तक्रार केलेली आहे। यामध्ये अरविंद सावंत सारखे, सुभाष देसाई सारखे, जयंत पाटील, सचिन भाऊ यांच्या जिल्हाधिकारी यांच्या सर्वांच्या इथे व्हिजिट झालेलं आहे, पण पत्रव्यवहार केला जातोय पण कारवाई ह्याच्यावरती शून्य केली जाते आणि ह्याच्यावरती काहीच। आणि हेरिटेज गोड सारवतो त्यांना परवानगी मागितली तर गोड सारवतो त्यांना पण परवानगी दिली जात नाही आणि हेरिटेजचे अधिकारी इथे कुठेही लक्ष दिलं जात नाही, इथे फिरकत सुद्धा नाही। आपल्यासोबत इथे पूजा अर्चा करणारे पंडित देखील आहेत। या ठिकाणी या पितृपक्षामध्ये सर्वात जास्त भाविक येतात आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो काम सुरू असल्यामुळे भाविकांना अत्यंत त्रासदायक होतंय। काय सांगाल? कमी से कम 1 लाख लोक इकडे येते आणि बाणगंगावर पितृचा श्राद्ध करते। त्याच्यासाठी मैं रिक्वेस्ट करतो की हे सर्व एकदम स्वच्छ जगह होईल अशा माझी नम्र विनंती आहे। व्हिडिओ चॅनल सातुलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।